एका शेतकऱ्याच्या मुलीचे सोन्याचे कर्णवेल म्हणजे कानातल्या सोन्याच्या 2 चेन्स या शेळ्यांनी गिळल्या। या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली। या शेळ्यांनी खाल्लेल्या सोन्याच्या चेन बाहेर कशा काढायच्या असा प्रश्न गावातल्या प्रत्येकाला पडला। पुढे काय झालं तुम्हीच बघा। मिरज सांगलीतली ही अजब गजब घटना। पाणी पिताना शेळ्यांनी गिळल्या सोन्याच्या साखळ्या। शेळ्यांच्या पोटातल्या सोनसाखळ्या कशा बाहेर काढल्या? याच त्या 2 शेळ्या, सोन्याची कर्णफुलं अर्थात सोन्याची साखळी खाणाऱ्या। त्याचं झालं असं की मिरजच्या सोनी गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीनं तिच्या कानातले सोन्याचे कर्णवेल ताटात काढून ठेवले होते। त्याच ताटात तिनं पाणी ओतलं। गंमत म्हणजे घरातल्या 2 शेळ्यांनी ते पाणी पिऊन टाकलं। विशेष म्हणजे पाणी पिताना त्यांनी दोन्ही कर्णवेल म्हणजे सोन्याच्या साखळ्या देखील गिळून टाकल्या। आता झाली ना पंचायत। हा प्रकार समजल्यानंतर शेतकऱ्यानं धावाधाव सुरू केली। गावातल्या कुणीतरी त्याला मिरजेच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला। त्यानुसार दोन्ही शेळ्यांना घेऊन हा पठ्ठ्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पोहोचला। तिथं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय डोके यांनी तपासणी सुरू केली असता दोन्ही शेळ्यांच्या पोटात सोन्याच्या साखळ्या असल्याचं आढळलं। शेळ्यांचं पोट फाडून म्हणजेच ऑपरेशन करून सोन्याची कर्णफुलं बाहेर काढावी लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं। कर्कटाच्या पाण्यात सोनं गेल्यामुळं शेळीने सोनं खाल्ले। काय खाल्लं? सोन्याचं काय खाल्लं? सोन्याचे वेल कानातलं वेल खाल्लं। कानातील वेल खाल्ले। डॉक्टर डोके साहेबांनी सांगितलं की तपासणी पाहूया। आणि फोटो काढून पाहिला, अक्षरा काढून त्यात दिसत होती। दिसत असल्यामुळे त्याचे म्हणजे ऑपरेशन पाहू। अखेर डॉक्टर डोके आणि त्यांच्या टीमनं दोन्ही शेळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातून 2 सोन्याच्या कर्णवेल बाहेर काढल्या। या दोन्ही शेळ्यांची प्रकृती आता उत्तम आहे। एक्सरे काढला, ते एक्सरेमध्ये ते आम्हाला क्लिअर कट काहीतरी फॉरेन बॉडी आहे असं दिसलं। आणि ते त्या फॉरेन बॉडी त्यांना मी दाखवल्या आणि म्हटलं की याचं हे काहीतरी दिसते, सोनं आहे की काय आपल्याला कळेल, नंतर आपण ऑपरेशन करूया। मग 14 तारखेला एक ऑपरेशन केलं आणि एक 15 तारखेला ऑपरेशन केलं। दोन्ही शेळ्यांचं प्रत्येक शेळीमध्ये एक सोन्याचं ज्याला आपण कर्णवेल म्हणतो ते निघाले। साधारण ती 2 ग्रामच्या दरम्यान त्याचं वजन आहे। तर त्या दोन्ही शेळ्या आता व्यवस्थित आहेत। त्यांना 5 दिवसाचं अँटीबायोटिक कव्हरेज दिलं। शेतकऱ्याला त्याच्या मुलीचे सोन्याचे कानातले परत मिळाले, मात्र त्यासाठी बिचाऱ्या शेळ्यांना विनाकारण ऑपरेशनचा त्रास सहन करावा लागला। शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातट कशी, या म्हणीचाच काहीसा प्रत्यय या घटनेच्या निमित्तानं आला। स्वप्नील पाटील सह पुढारी न्यूज सांगली।